मला मान्य आहे आणि तुझं बरोबरही आहे. तुझंही चुकत नाहीये बाळा. जी पण मग हे बघ, मला एवढंच म्हणायचंय की मला विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर तेव्हाही मला पटलंच असतं. माझं चुकलं, मला माफ कर. तुला माफ केलं तरी मी आंदोलन करणाऱ्यांना कधीच माफ करणार नाही श्री, हे लक्षात ठेव. मीही नाही करणार. तू बिझनेसचा जो निर्णय घेशील तो मला मान्य आहे. थोडं नमतं घ्यायलाही माझी ना नाही, पण या आंदोलनाची आग लावणाऱ्यांना जे शासन द्यायचं ते मी देईन. त्यात तू मध्ये पडणार नाहीस आणि नमतं तर घेणारच नाहीस. मान्य, मी शब्द देतो तुला. या आंदोलनाच्या मागे जे कोणी असतील त्यांच्या बाबतीत तू जो काही निर्णय घेशील ना त्याला माझी संमती असेल आणि त्या बाबतीत मी काहीही बोलणार नाही. माझ्या बिझनेसला आणि माझ्या नातवाला ज्या कोणी या परिस्थितीत टाकलंय त्यांना मी सोडणार नाहीये आणि क्षमा तर नाहीच नाही. डन. जा बोलावत्या तिघांना, वेळ पट कुठले. थँक्यू. थँक्यू सो मच. माझ्या नातवासाठी मी माझ्या इच्छेला मुरड घातलेली आहे, तत्वांना नाही. जो कोणी या आंदोलनाचा सूत्रधार असेल त्याला मी शासन केल्याशिवाय गप्प बसणार नाही. मग तो कोणीही असला तरी त्याला क्षमा नाही, कदापि नाही. तुझ्या भाऊजींच्या जीवाला धक्का लागणार नाही एवढं मी बघेन, पण त्यांची कंपनी काय ना, कंपनीपेक्षा जीव वाचलेला बरा ना. मला माफ कर ताई, मला माफ कर ताई. मला या आंदोलनाचा सूत्रधार व्हायचं का तुला विधवा झालेलं पाहायचं एवढाच चॉईस आहे, आणि मी तुला विधवा झालेला नाही पाहू शकत, कल्पनेतही नाही. ताई मला माफ कर. मी तुला काहीच सांगू शकणार नाही, कारण देऊ शकणार नाही, पण मला एक करावंच लागणार ताई. ताई प्लीज मला समजून घे, मला खूप त्रास होतोय अगं. तू माझ्यावर चीड, रागव, मला मार, पण ताई मला प्लीज माफ कर. ताई भाऊजींचा आणि बाबांचा बळी देऊन मिळणाऱ्या चांगुलपणापेक्षा त्यांच्या जीवासाठी घेतलेला वाईटपणा मला मान्य आहे ग. आता मला हे करण्याशिवाय गत्यंतर नाहीये ताई. आता झालं ते झालं. आता यापुढे जे काही होईल ते तरी मला सांगत जा. मी काय हंटर घेऊन बसलेले नाही आता. तुमच्या गरजा, इच्छा, मर्यादाही मला कळतात. माझ्याशी खोटं बोलून किंवा माझ्यापासून काही लपवून ठेवून तुम्हाला काय मिळतं हेच मला कळत नाहीये. पण आत्ता पुरता तरी हा मुद्दा मी सोडून द्यायचं ठरवलंय. सगळ्यांच्या वतीने मी तुमची माफी मागते.
अर्धांगी असणं म्हणजे एकत्र चुका करणं नाही. नवरा चुकत असेल तर त्याला सरळ मार्गावर आण. त्याच्या चुकांची भागीदारीण होऊ नकोस. मला पटतंय तुमचं आई आजी. अहो, आवाज येतोय का हो बाहेरून कसला? आता नरमाईचं धोरण घेतलं तर हे आंदोलन मिटेल असं श्रीला वाटतंय. ठीक आहे, मी तयार आहे. काय जो माफीनामा द्यायचा तो द्या. पण एक मात्र नक्की, ह्या सगळ्या मागे जो कोणी असेल त्याला मी माझ्या परीनं शिक्षा करीन. मग तो कोणीही असो, त्यात बदल होणार नाही. आणि ह्या सगळ्या मागचे बोलविते धनी बऱ्याचदा वेगळेच कोणतरी असतात. एकदम खरं आहे तुझं श्री. नाही मी त्या लोकांची अन्नांना दशा केली ना तर नाव बदलीन मी. जान्हवी, खरंच पिंट्या इन्व्हॉल्व नसेल ना याच्यात? बेबी हत्या, अगं मी म्हटलं नाही का तो नसणार. एकाच नावाची अनेक माणसं असतात जगात. आपला पिंट्या कसा काय आहे? या नावाचं दुसरं कोणी आहे का हे मला माहित नाही, पण बेबी आत्या माझ्या भावावर माझा पूर्ण विश्वास आहे. तो असं कधीच नाही वागणार. पिंट्याचं जीवापाड प्रेम आहे माझ्यावर. तो माझं आणि माझ्या सासरच्यांचं कधीच वाईट नाही चिंतणार. हो जान्हवी, साधा बोळा मुलगा आहे ग तो. मला नाही वाटत तो असं काही करेल. ताई, आई, श्री बाहेर ना खूप माणसं जमा झाली आहेत गेटच्या बाहेर. विचित्र बोलतायत काहीतरी, मोठमोठ्याने घोषणा देत आहेत आणि गेटच्या आत शिरण्याचा प्रयत्न करतायत. काय? मी पोलिसांना फोन करतो. ए काका, मला असं वाटतं की आपण त्यांचं काय म्हणणं आहे ते आधी ऐकून घेऊया. श्री, अरे पण किती माणसं आहेत काय आहे? आपल्याला काही माहिती नाहीये. खूप माणसं असतील तर आपल्या लेवलला मॅनेज करणं अशक्य आहे ते. काका, सगळा मॉब पोलिसांना बघून आणखीन बिथरेल. आपण जर कायद्यामध्ये आणला ना तर सामंजस्याने प्रश्न मिटण्याची शक्यताच नष्ट होईल. ऐका माझं, मी बाहेर जातो आणि बोलतो त्यांच्याशी. तुम्ही दार आतून नीट लावून घ्या. हं? श्री, बाहेर जातोयस एकटा? हो जान्हवी, आपण किती काळ त्यांच्यापासून लपून राहणार आहोत आणि का? श्री नाही, मी तुला एकट्याला बाहेर नाही जाऊ देणार. अगं पण मला त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घेऊ दे. पण तरीही मी तुला एकट्याला नाही बाहेर जाऊ देणार. मी जातो त्याच्याबरोबर. नाही, मी जाते. मी गेले तर लोक कदाचित शांत होतील. मी जाते आई बरोबर बाहेर. तुम्ही काळजी करू नका. आणि काही झालंच ना तर बघून घेऊ आपण सुद्धा. तुम्ही प्लीज ऐकता का माझं? ऐका ना जरा प्लीज. मला जाऊ दे बाहेर, मी बोलतो त्यांच्याशी. मी हँडल करेन सगळं. हो तू कर ना हँडल. तूच हँडल कर सिच्युएशन. मी फक्त तुझ्या बरोबर थांबतो. अरे काका प्लीज ऐक ना माझं. तुला भीती वाटते का मी चिडेन याची? परिस्थिती हाताबाहेर जाईल याची भीती वाटते मला, बाकी काही नाही. श्री, मी येते मग तुझ्या बरोबर. अरे तुम्ही समजून घ्या ना जरा. आय एम सॉरी, प्लीज समजून घ्या ना जरा. मॉब कसा आहे, ते कोण आहेत, किती मोठा मॉब आहे, आपल्याला काहीच कल्पना नाहीये. मॉब चौताळलेला आहे, आक्रमक आहे, सेन्सिबल आहे, आपल्याला कसलीच कल्पना नाही. त्यांचे काय डिमांड आहेत काही माहित नाही आपल्याला. मला जरा निदान अंदाज तरी घेऊ देत ना. आणि मला जर काही लागलं ना तर मी तुम्हालाच सांगणार आहे. अरे पण मग काहीच अंदाज नसताना तू त्या जमावाला कसा तोंड देशील? आणि मुळात हे आम्ही मान्य करू असं का वाटतंय तुला? ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आपण एक काम करू. आपण पोलिसांना कळवून ठेवू. ओके बेबेत्या, तू प्लीज पोलिसांना फोन कर. हो. आणि तोपर्यंत मी त्यांच्याशी प्रामाणिकपणे वाटाघाटी करण्याचा प्रयत्न करणार आहे. काका प्लीज मला हे करू द्या. मान्य आहे तुम्हा सगळ्यांना?
गुड. आता मी बाहेर जातो. प्लीज दार आतून नीट लावून घ्या आणि मी सांगेपर्यंत दार उघडायचं नाही. जगात काही झालं ना तरीही. ओके? नमस्कार. नमस्कार. आलोच. मी धर्मचैतन्याचा संस्थापक. पोरं पेटलेत हो. नाही, पण आम्ही शांततेच्या आणि कायद्याच्याच मार्गाने जायचं ठरवलंय. बोलूया ना आपण. देवाच्या लोकांच्या भावनेचा प्रश्न आहे हा. आणि तुम्ही तर श्रद्धेलाच तडा दिलाय. ते सगळ्या लोकांना समजावायचं कसं हाच पेच पडलाय. मी श्रीरंग गोखले. बोला. हो, ओळखतो ना मी तुम्हाला. पाहिलंय नेटवर. तुम्ही बसा ना. बसा. नाही, नको. बर. काय घेणार? माफीनामा, एक फोटो आणि कंपनी बंद करण्याचं आश्वासन. आय एम सॉरी, पण हे अहो, देवाचा अपमान केलाय तुम्ही. मी तुमचा निषेध करतो, धिक्कार करतो. आम्ही तुमची कंप्लेंट केलेली आहेच. कायदेशीर मार्गाने जे तुमचं व्हायचं ते होईलच. हो, पण लोक खूप उसळलेत हो. त्यांना कंट्रोल करणं खूप अवघड होऊन बसलंय. मग यातून काहीतरी मार्ग काढूया ना. चर्चेतून. आम्ही सगळे चर्चेला तयार आहोत. आता ह्यात चर्चा काय करायची? मागण्या मान्य करा, विषय संपवा. काय मागण्या आहेत तुमच्या? काय म्हणणं काय? विघ्नेश्वर बेकर्स बंद करा. असं कसं बंद करा? हजारो माणसांची पोट आहेत त्यावर अवलंबून. अहो, देवाचा अपमान करून लोकांची पोटं कसली भरताय? पण आम्ही देवाचा अपमान करण्यासाठी कंपनीला ते नाव दिलेलंच नाहीये. श्रद्धेचा भाग आहे. जोड्याने मारायचं आणि श्रद्धा म्हणायची, त्याला काय अर्थ? अहो, अपमान तो अपमानच. देवाचा अपमान कसा होईल? झालाय ना. कोणाच्या मते? अहो, भाविकांच्या. कसा? तुमच्या कंपनीला आमच्या आद्य देवतेचं नाव देऊन. मला एक गोष्ट कळत नाही, पण त्यात प्रॉब्लेम काय आहे? भावना दुखावल्या ना लोकांच्या. हा, कुठल्या लोकांच्या? तमाम महाराष्ट्राच्या. अहो, महाराष्ट्रातल्या लोकांचं लाडकं दैवत येते आणि त्याचं नाव देऊन तुम्ही देवाचा अपमान करताय. विघ्नेश्वर बेकस. अहो, नशीब समजा तुमचं, तुम्ही ह्या देशात जन्माला आलात. तर दुसऱ्या कुठल्या देशात जन्माला आला असतात ना, तर सनातनी लोकांनी गोळ्या घातल्या असत्या तुम्हाला. सहिष्णुता हा धर्माचा पाया आहे. सहिष्णुता म्हणून तुम्ही आमच्या देवाचं वाटेल ते कराल होय? वाटेल ते म्हणजे काय? वाटेल ते म्हणजे काय केलंय काय आम्ही? आम्ही फक्त आमच्या प्रॉडक्टला देवाचं नाव दिलंय आणि ते सुद्धा नितांत श्रद्धेपोटी. अहो, तुमच्या श्रद्धेतच खोट आहे. हे काका, हे बघा, तुम्ही असं म्हणू शकत नाही. अहो, आमची श्रद्धा आहे. देऊळ बांधलं म्हणून सगळ्या पापातून सुटका होत नाही. एक मिनिट. आम्हाला कुठल्याही पापापासून सुटका नकोच आहे. हे असं पर्सनल बोलण्यानं तुम्ही काय सिद्ध करतात? आई साहेब, प्लीज तुम्ही रागवू नका हो. रागवण्यासारखंच बोलताय तुम्ही. एक मिनिट. आईजी, तू प्लीज शांत हो.
मी बोलतोय ना? किशोर साहेब, हे असे नुसते वाद घालत बसण्यात काही अर्थ नाहीये. यातून काहीच हाती लागणार नाहीये. आपण सरळ सरळ मुद्द्याचं बोलूया ना. मला तोडगा काढण्यात जास्त इंटरेस्ट आहे. मी मगाशीच सांगितलं ना तुम्हाला, विघ्नेश्वर बेकर्स बंद करा, विषय संपवा. तसं नाही करता येणार मला. देवाचा अपमान झालाय म्हणजे झालाय. असं विघ्नेश्वरांनी लेटर लिहून दिलंय का तुम्हाला? आय्यजी, थांब श्री. आई, म्हातारपणात असं होतं कधी कधी, पण नाही, आम्ही नाही मनाला लावून घेत फार. हो, तुम्ही आमच्या माते समान आहात. हो, आणि लेटरच म्हणाल तर आम्हाला त्याच्या लेटरची गरजच नाही हो. आम्ही समर्थ आहोत त्याचं रक्षण करायला. त्याला गरज आहे का तुमच्या रक्षणाची? नास्तिकांनी कलियुग भरायला लागलं की आमच्या रक्षणाची गरज पडते देवाला. आणि तो अधिकार कायद्यानं तुम्हाला दिलाय. कायद्यापेक्षा धर्म मोठा, आणि प्रत्येक युगात हे सिद्ध झालंय. आई, आय्यजी थांब ना जरा प्लीज. आणि देवावर संकट आलं ना तर ही सगळी लोक हातात तलवार घेऊन उभं राहायला मागे पुढे पाहणार नाही. किशोर साहेब, देव ही फार मोठी संकल्पना आहे. आणि प्रत्येकाचा देव हा ना वेगळा असतो. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्गही वेगळा असतो. ज्या देवानं अख्खी सृष्टी निर्माण केली आहे त्याचं एक माणूस काय रक्षण करणार आहे? म्हणून तुम्ही देवाचा अपमान करणार हो? मी जर देवाचा अपमान केला असेल आणि त्याला ते आवडलं नसेल ना, तर तो करेल ना मला शिक्षा. मग आता तोच तुम्हाला शिक्षा करतोय असं समजा. तो काय हातात हंटर घेऊन बसलेला रिंगमास्टर नाहीये. आणि शिक्षा तुम्ही करताय आम्हाला. आम्ही तुमच्या इच्छेपुढे मान का म्हणून झुकवायची? आणि मुळात देव भावाचा भुकेलाय, मानाचा नाही. आई, आता ते जुनं झालं. पण ते चूक नाही ठरलंय. काळाच्या कसोटीवर टिकलेलं सत्य आहे ते. असं कोण म्हण? संतांनी म्हणून ठेवलंय. आणि संतांची ढाल करून तुम्ही पाप लपवू नका. आणि देवांची ढाल करून तुम्ही पाप करू नका. हो, आम्ही पुण्याचंच काम करतोय. तुम्ही जे करताय ना त्यातनं हजारो लोकांचा रोजगार जाणार आहे. आणि हे सगळं करून तुम्हाला पुण्य कमवता येईल असं वाटतंय का तुम्हाला? आता धर्माचं रक्षण करण्याकरता हे सगळं होणारच. काही लोकांचा रोजगार जाईल, काही लोकांचा जीव. आणि जीव गेला तरीही चालेल असा कुठलाही धर्म सांगत नाही. त्याच धर्माचं रक्षण करण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय. आता तुमच्यासारख्याने केव्हाच धर्म बुडवला असता हो. एवढा लेचापेचा नाहीये आपला धर्म की कुणी कशाला तरी देवाचं नाव दिलं तर धर्म बुडला. मोठी मोठी अतिक्रमण पचवूनही टिकून हे आजपर्यंत तो, अगदी त्याच्या चांगल्या शिकवणी सहित. ते आमच्यासारख्यांमुळे. आता फक्त दोनच पॉइंट. पहिला, तुम्ही कंपनी बंद करायची. आणि दुसरा, या सगळ्यांची डिमांड आहे तुमच्या तोंडाला काळं फासायचं. ह्या लोकांच्या भावनांचा आदर राखलाच पाहिजे. नाही तर आतापर्यंत त्यांनी नुसते तुमचे पुतळेच जाळले. आता ते तुम्हालाही जाळायला मागे पुढे पाहणार नाहीत. बास बास, आता यापुढे एक शब्दही बोलू नका. मगापासून ऐकून घेते मी. मला वाटलं होतं सेन्सिबली बोलणं होईल, काहीतरी आपल्यात काहीतरी तोडगा निघेल. कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता आमचा. पण मग जर त्या दुखावल्या गेल्या असतील तर आपण बोलून मार्ग काढू असं वाटलं होतं मला. पण नाही नाही, मुळात तुम्हाला यातलं काही करायचंच नाहीये. कारण कंपनी बंद करण्याचा चंगच बांधून आलायत तुम्ही. जान्हवी, हे काय बोलतीस तू? श्री, अरे ह्यांचा हेतू वेगळा आहे. जान्हवी, तू प्लीज गप्प राहा. मी बोलतोय ना. श्री, मी एवढा वेळ गप्पच बसले होते. पण जर तुला हर्ट करण्याची भाषा कोणी करत असेल ना तर मी गप्प राहणार नाही. काय वाटतं तुम्हाला? माझा नवरा एकटा आहे?
मी आहे त्याच्या बरोबर, त्याची बायको, त्याचं अख्खा कुटुंब त्याच्या बरोबर उभं आहे. हे असं घोळक्याने आलात म्हणजे तुम्ही बरोबर आहात असं होत नाही. हो बाई, तुमचा नवरा एक मिनिट. माझा नवरा आहे म्हणून मी त्याची बाजू घेत नाहीये. मला त्याचं म्हणणं पटतंय, त्याचे समंजस विचार समजतायत, पण तुम्हाला काहीच समजून घ्यायचं नाहीये. अरे फक्त भावना भावना, तो काय म्हणतोय हे ऐकूनही घेत नाहीयेत तुम्ही. जान्हवी प्लीज स्टॉप इट.